तर तशी व्यवस्था मला दिसते. पण त्यांनी ह्या माझ्या व्हिजिटवरती जाऊ नये. मी सरप्राईज व्हिजिट पण देण्यामध्ये एक्सपर्ट आहे. तर ह्या मुंबईमध्ये मी अशा भरपूर बऱ्याच ठिकाणी कूपर हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी मी दिलेले आहे. आणि एक लक्षात घ्या, नालेसफाईची की ही माझी फर्स्ट अँड लास्ट व्हिजिट नाही आहे. ह्याच्यानंतर पण 1-2 व्हिजिट होणार, त्या माझ्या अचानक असतील. काल सभागृह उशिरा सुरू झालं. किशोरी पेडणेकर म्हणले की आमचा कोरम पूर्ण होता, नाहीतर मी महापौरांच्या खुर्चीत बसून कारभार केला. महापौरांच्या खुर्चीत बसण्याचा किशोरी पेडणेकरांचा प्रयत्न होता. किशोरी पेडणेकरांचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आता ममता बॅनर्जीचा प्रयत्न, हा मला आता का कुणास ठाऊक एकच वाटायला लागले. मी किशोरीताईंना अजूनही मला वाटतं त्या मानसिकतेतून आलेल्या नाही की मी आजही विरोधी बाकावरती बसलेली आहे, आणि म्हणूनच त्यांना खुर्चीकडे जाण्याची परत लालसा तयार झालेली आहे. पण त्या खुर्चीकडे गेल्यावरती त्या उभ्या राहतात, त्यांना लक्षात येतं की अरे हो, मी आता महापौर नाही, विरोधी पक्ष नेते आहेत, की ते परत येतात. तर हे असे जे खेळ आहेत ते विरोधकांकडनं सुरूच राहणार, पण ते त्यांनी मान्य करायला पाहिजे. इथे कामं चालू होती, मुंबई महानगरपालिकेचेच काही महत्त्वाच्या विषयांवरती माझ्या मीटिंग्स चालू होत्या, ज्या करणं पण गरजेच्या होत्या फार. आणि त्याचबरोबर पश्चिम बंगालचा जो यशस्वी असा रिझल्ट आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, आमच्यासाठी तो ऐतिहासिक रिझल्ट होता. 12 वर्षाची जी सत्ता होती ती आम्ही त्या ठिकाणी उलटून दाखवली आहे. आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जवळपास 206-207 सीट्स आपल्या आलेल्या आहेत. तर तो आनंद उत्साह आमच्या नगरसेवकांमध्ये अर्थात असणार, आणि तो उत्साह साजरा करत करत ते वरती आले होते. तर त्यामुळे कदाचित तो आमचा आनंद उत्साह विरोधकांना चांगला वाटला नसेल, किंवा ईर्ष्या झाली असेल त्या ठिकाणी. म्हणून मी मगाशी सांगितलं की मला किशोरीताई आणि ममता बॅनर्जी बहिणी बहिणीच वाटायला लागल्यात. त्या पण अशाच धावतात आहे, ह्या पण अशाच धावतात आहे. त्याही आता त्या पश्चिम बंगालमध्ये हरल्यानंतर त्याही पॅनिक होताना दिसतील. वेगवेगळे विविध व्हिडिओज त्यांचे आता तुम्हाला दिसतील येणाऱ्या काळांमध्ये, कारण त्यांनाही ती 12 वर्ष असलेली सत्ता सहन नाही होणार. तर अशा पद्धतीने त्या पण तिथे धावतील. अशा किशोरीताई पण आमच्या धावतात त्या खुर्चीला बघून. पुन्हा पुन्हा तो स्टेज त्यांना चढावं असं वाटतो, पण पुन्हा त्यांच्या लक्षात येतं की नाही, मी आता विरोधी पक्षनेते, पुन्हा येऊन त्या बेंचवर बसतात. मात्र नसरापूरच्या घटनेसंदर्भात सभागृहात एकही शब्द निघत नाही. पश्चिम बंगालचा विजय मात्र साजरा होतो असा त्यांचा आक्षेप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरम भरला जात नाहीये सत्ताधारी पक्षाकडनं, असाही विरोधी पक्षांचा आरोप आहे. कोरम भरला जात नाही हा फक्त कालचा विषय होता, कारण की आमचे नगरसेवक विजयाचा आनंद त्या ठिकाणी उत्साह तो असणारच, तो करत येत होते. राहिला नरसापूरचा जो विषय आहे, त्यासाठी एक महापौरने, एक आई म्हणून मी पण फार संवेदनशील आहे, राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहे, आणि त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय हा होणारच. तोपर्यंत देवेंद्रजी शांत बसणार नाही, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि राहिला विषय ताईंनी घेतला, ताईंनी विषय घेतला आणि ताई परत खुर्चीकडे पण गेल्यात, हा पण विषय आहे. तर त्यामुळे ताईंनी जी संवेदनशीलता दाखवली, त्याच्यानंतर दुसऱ्याच क्षणी तुम्हाला खुर्ची पण सुचते, हाही विचार करण्यासारखा विषय आहे. ताईनं माझ्या माध्यमातून, या तुमच्या प्रसार माध्यमातून सांगा, आम्ही अतिशय संवेदनशील असलेलं आम्ही या ठिकाणी सरकार बसलेलं आहे. गृह खातं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडे अतिशय संवेदनशील आहे. त्याच्यावरती जोपर्यंत त्याला फासावर लटकवणार नाही, तोपर्यंत देवेंद्रजी शांत बसणार नाही. हे तुम्हाला येणाऱ्या काळात 2-4 दिवसात कळेलच. पण ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्या विषयाचा उहापोह करून त्याचं राजकारण कृपया करू नका. ही फार संवेदनशील घटना आहे. 4 वर्षाच्या मुलीचा त्या ठिकाणी बळी गेले अत्याचार झाल्यानंतर, आणि ती गोष्ट अशा पद्धतीने सभागृहामध्ये उचलून धरणं हे काही योग्य नाही. प्रस्ताव होता अभिनंदनाच्या प्रस्तावावरती जेव्हा त्यांनी हा विषय जोडला, तेव्हा मी फक्त महापौर म्हणून उठून त्यांना असं सांगितलं की ताई, विषय मांडला होता अभिनंदनाचा, तुम्ही हा विषय जोडू नका, पाहिजे तर तुम्ही हा विषय वेगळा घ्या, लक्षात घ्या. असं झाल्यानंतर मग त्याच्यावरती चिडायचं कारणच नव्हतं की तुम्ही संवेदनशील आहे. आणि मला असं वाटतं ह्या विषयाचं राजकारण किशोरीताईंनी करू नये. या संदर्भात कॅबिनेटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय झाला की लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातले जे गुन्हेगार आहेत त्यांना पॅरोल आता दिला जाणार नाही. तसा कायदा केला जाईल किंवा कायदा दुरुस्ती केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी हा डिसिजन घेतलाय. महिला म्हणून मी फार याचा स्वागत करते या कायद्याचं. पॅरेलवरती जे कोणी गुन्हेगार बाहेर फिरत असतील त्यांना अजिबात दिलं नाही पाहिजे त्या ठिकाणी. आणि अशा अमेंडमेंट्स येणाऱ्या काळामध्ये भरपूर होणार. महिलांच्या कायद्यामध्ये जे बदल होणार ते होताना तुम्हाला दिसणार. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींची, एकनाथ शिंदे साहेबांची जी सत्ता आहे, सरकार आहे, त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला येणाऱ्या काळामध्ये